नमस्कार, मी डॉक्टर किसन चौधरी, प्रवीण प्रशिक्षक यशदा, प्रवीण प्रशिक्षक SBRCT, प्रवीण प्रशिक्षक PRT खामगाव। आपल्या जिल्ह्यामध्ये पोखरा हा प्रकल्प टप्पा क्रमांक 2 यामध्ये आपला जिल्हा समाविष्ट झाल्यामुळे आपला तालुका समाविष्ट आहे, आपलं गाव समाविष्ट आहे। तर ही योजना कोणामार्फत आणि गाव स्तरावर कशी राबवल्या जाणार आहे यासाठी एक ग्राम कृषी विकास समिती स्थापन करावी असे शासनाचे आदेश आहेत। कारण गावचा विकास करायचा असेल तर शेतीचा विकास महत्त्वाचा, शेतीचा विकास महत्त्वाचा असेल तर शेतकऱ्याच्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। म्हणून कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतला 2020 मध्ये एक ग्राम विकास समिती ग्रामपंचायत स्थापन करावे असे आदेश दिले आहेत। आणि त्या समितीची रचना, त्यामध्ये कोण कोण समाविष्ट असतोय ही रचना आपण आता पाहणार आहे। गावचा जो प्रथम नागरिक सरपंच असतोय तो या समितीचा अध्यक्ष असतोय, गावचा जो उपसरपंच असतोय तो या समितीचा पदसिद्ध सदस्य असतोय, आणि गावातील 3 प्रगतशील शेतकरी त्यांच्यापैकी एक महिला सदस्य असणं महत्त्वाचं आहे। यानंतर तुमची विविध सहकारी संस्था आहे, म्हणजेच आपल्या गावातील सेवा सहकारी संस्था यांचा जो अध्यक्ष असतोय तो सुद्धा या समितीमध्ये सदस्य असतोय। त्यानंतर महिला बचत गटाचे सदस्य या समितीमध्ये एक महिला सदस्य म्हणून असते। त्यानंतर कृषी व्यावसायिक शेतकरी याच्यापैकी सुद्धा 2 सदस्य घेतले जातात। त्यानंतर आपल्या गावचा जो तलाठी असतो त्याला सुद्धा या समितीमध्ये सदस्य म्हणून घेतल्या जाते। त्यानंतर आपल्या गावचा जो कृषी सहाय्यक असतोय त्याला सुद्धा इथं सहसचिव म्हणून तो या समितीमध्ये काम करतोय। त्यानंतर सचिव म्हणजे सध्याला जो ग्रामविकास अधिकारी असतोय तो इथं सदस्य सचिव म्हणून या समितीमध्ये काम पाहतो। या सर्वांच्या देखरेखीखाली तुमच्या पोखरा या योजनेचा प्रस्ताव टाकणे, मंजूर करणे असं प्रक्रिया चालू राहते या समितीच्या देखरेखीखाली। आणि या समितीचा कालावधी हा ग्रामपंचायत कालावधी एवढाच असतो। तसेच बऱ्याचशा गावामध्ये सरपंच दुसऱ्या पार्टीत असल्यामुळे बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांना वाटत असेल किंवा आम्हाला लाभ मिळेल का नाही, तर गावातील मतभेद विसरून या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास साधावा आणि गावातील प्रत्येक समाज घटकातला घटक, वंचित घटकातला घटक सर्वांना लाभ मिळण्यासाठी ही योजना आहे, ही सुवर्ण संधी आहे। या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या गावाचा विकास साधणार आहे। तरी आपण सर्वांनी व्हिडिओ तर पाहिलाच आहे, तर कृषी शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब कराल ही अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।